नमस्कार, मी भूषण करंदीकर. DA डॉक्टर्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थरायटिस या आजाराविषयी. खरं तर आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय, या आजाराची लक्षणं काय आहेत, या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने कोणते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि या आजारावरती नेमके उपाय काय आहेत, या आजारावरती होमिओपॅथीमध्ये नेमके उपाय काय आहेत आणि नम होमिओपॅथी यावरती नेमके कोणते उपाय करतं ज्यामुळे या आजारापासून रुग्णांना लवकर दिलासा मिळतो, या सगळ्या विषय आपण आज जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देतो. गेल्या 15 वर्षांपासून डॉक्टर रुग्णसेवा करतायत. त्याचबरोबर नम परिवाराशी ते जोडलेले आहेत आणि नम होमिओपॅथीमधून ते होमिओपॅथीचा प्रचार करणं, होमिओपॅथीमुळे नेमके कसे फायदे होतात याविषयी सांगणं, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आज डॉक्टरांकडनं जाणून घेऊयात आर्थरायटिस या रोगाविषयी. नम होमिओपॅथी नेमकं कसं उपचार करतं आणि आर्थरायटिस हा आजार नेमका आहे तरी काय. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला सांगाल की आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय आणि या आजाराची लक्षणं आपण कशी ओळखायची. जसं तुम्ही विचारलात की आर्थरायटिस आजकाल कॉमनली खूप आपल्याला म्हणतात लोक की आर्थरायटिस झालं. तर नेमकं आर्थरायटिस म्हणजे काय. जसं आपण आर्थरायटिसच्या नावामध्ये बघतो की ऑर्थो याचा अर्थ होतं की हाडं आणि आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन, म्हणजे आपल्या हाडांमध्ये एखादं इन्फ्लामेशन झालं किंवा इन्फेक्शन झालं ह्याच्यामधून जे आजार निर्माण होतात त्यालाच आपण आर्थरायटिस म्हणतात. आता बघायला गेलं तर आर्थरायटिसमध्ये मूळतः 100पेक्षा जास्त आजार तुम्हाला बघायला भेटतील. पण कॉमनली आमच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा क्लिनिकमध्ये आम्हाला जे कॉमनली बघायला भेटतात त्याच्यामध्ये मुख्यतः संधिवात, आमवात, गावठी आर्थरायटिस हे कॉमनली जास्त प्रमाणात आजकाल बघायला भेटतात. जसं आता तुम्ही त्याच्यामध्ये बघायला गेलं तर जसं की संधिवात, ज्यालाच आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, की हा आता खूप कॉमनली ऑलमोस्ट 70 to 80% लोकांना बघायला भेटायला आहे आजकाल की हा आर्थरायटिस. याच्यामध्ये नेमकं काय होतं की हा एक तर एज रिगार्डिंग आहे, म्हणजे असं ओल्ड एजमध्ये हा होणार, प्लस म्हणजे 45-50च्या नंतर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी, त्याच्यामध्ये हाडांमधलं घर्षण म्हणजे तुमच्या दोन्ही हाडांमध्ये जे घर्षण होतं त्याच्यामुळं हा आर्थरायटिस होतो. आता नेमकं संधिवातामध्ये एक्झॅक्टली काय होत असतं तर मेन बघायला गेलं तर सपोज आपले 2 हाडं आहेत. तर या 2 हाडांमध्ये काय असतं की आतल्या साईडला गादी असते, ज्यालाच आमच्या लँग्वेजमध्ये आम्ही कार्टिलेज म्हणतो. आता ज्यावेळेस काय होतं की या 2 हाडांमधली जी गादी आहे ती एकमेकांवर रब होऊन म्हणजे एकमेकांवर घर्षण होऊन त्याच्यामध्ये आतमध्ये झीज होते. जसं आपण एक्सरे वगैरे करतो त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर म्हणतात की तुमच्या एक्सरेमध्ये तुम्हाला झीज झालेली आहे. ह्याचा अर्थ काय की हे जे कार्टिलेज आहे त्याचा वापर होऊन काय होतं की ह्याच्यामध्ये झीज निर्माण होते आणि त्याच्यामधला जो आतमध्ये एक लिक्विड असतो ज्याला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात त्याचं प्रमाण कमी होतं आणि हे जे हाड आहे ज्याची जी मुवमेंट चांगली व्हायला पाहिजे ते नकळत जवळ येतं. आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण उठतो बसतो त्याच्यामध्ये तुमच्या गुडघ्यामधून तुम्हाला कटकट असा आवाज जाणवतो, त्याला क्रिपिटस साऊंड असं म्हणतात. याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस तुमचे मुवमेंट्स होत आहेत त्यावेळेस ते एकमेकांना घासलं जातं आणि त्याच्यातून तो आवाज निर्माण होतो. ह्याचा अर्थ काय की तुमचे जे सांधे आहेत त्याच्यामध्ये घर्षण होऊन तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिस यानी की संधिवातामध्ये तुम्ही पदार्पण होत आहे तुमचं. तर एकदा हे स्टार्टअप झालं तर याचे मुख्यतः काय आहे की एज रिगार्डिंग जसं मी म्हणले की वृद्धामध्ये किंवा 50-52 तुम्ही क्रॉस केलं की तुम्हाला बघायला भेटतं. सुरुवातीला मॉर्निंग तुम्हाला स्टिफनेस वाटायला लागतं की सकाळी सकाळी तुमचे सांधे अकडल्यासारखं तुम्हाला फील व्हायला लागतं. प्रोलॉंग तुम्हाला चाललं की तुमच्या पायामध्ये वेदना व्हायला लागतात, ठणक लागते, काही लोकांना चमकल्यासारखं गुडघ्यांमध्ये वेदना होतात किंवा वातावरणामध्ये काही बदल झाला आहे की सपोज पाऊस येतो आहे किंवा ढगाळ वातावरण झालं आहे अशामध्ये सुद्धा तुमचे जॉईंटमध्ये स्वेलिंग यायला लागतं. तुमच्या हाडांमध्ये सपोज तुम्ही टच करून बघताय तर तुम्हाला तिथे गरमपणा जाणवायला लागतो आहे. हे जे सिम्पटम्स आहेत हे आपल्याला संधिवातामध्ये कॉमनली बघायला भेटतात. प्लस आता संधिवातामध्ये कसं आहे की जसं तुम्ही आपण बघायला भेटतो की नेमकं आता कुठल्या वया ग्रुपमध्ये होतो. हा आधी 60+ लोकांना व्हायचा, पण आता कॉमनली लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळं लोक प्रॉपरली तुम्ही वॉकिंग होत नाही आहे किंवा तुमचं वेट वाढत जातं आहे. अगर वेट वाढत गेलं तर डेफिनेटली तुमच्या जो वजनाचा जो प्रेशर आहे तुमच्या गुडघ्यांवर पडणार ओबेसिटीमुळं. त्या ओबेसिटीमुळं काय होतं की तुमच्या पायावरचा प्रेशर म्हणजे तुमच्या परत गुडघ्यांवर प्रेशर आला आणि त्याच्यामुळे काय होतं की परत जी प्रोसेस जशी मी म्हणले तुमचे की तुमच्या हाडांमधली जी गादी आहे ती घासली जाते, आतलं द्रव्याचं प्रमाण कमी होतं आणि तुम्ही संधिवातामध्ये लँडअप होतात.
प्लस जसं की एखाद्या वेळेस मार लागला, इंजुरी झाली, त्याच्यातून काही इथं दुखापत झाली, त्याच्यातून निर्माण होऊ शकतो. किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये सुद्धा की घरांमध्ये सगळ्यांना अगर संधिवाताचं आहे किंवा घरामध्ये आर्थरायटिसचे आजार आहेत तर डेफिनेटली तुम्हाला होण्याची शक्यता आहेत. किंवा तुमचं फूड हॅबिट्स म्हणजे प्रॉपरली तुमचं खाणं नाही आहे, बाहेरचं खाणं जास्त आहे, प्लस तुमचे स्मोकिंग, ड्रिंकिंग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या शरीराला ते पदार्थ घातक आहेत, ह्याचा परिणाम तुमच्या टोटल इम्युनिटीवर पडतो. आणि एकदा एखाद्या व्यक्तीची इम्युनिटी अगर लो झाली तर डेफिनेटली आजार लवकरात लवकर त्या व्यक्तीला होतात. तर आपण ही चर्चा सुरू करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आणखीन एक प्रश्न आपल्याला येतोय, आपण प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा. हॅलो, नमस्कार. मी अलिबागवरून बोलतोय, सचिन. बोला, तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. मी अलिबागवरून सचिन बोलतोय. हा, बोला जे सचिन. सेम टीव्हीवर तुमचा शो दाखवताय ना, सांगत्याला वगैरे सुजन येते, सेम मला तसंच होतंय मॅम, 1-2 वर्षापासून. काय होतंय नेमकं? काय होतंय नेमकं? मॅम म्हणजे अंगठ्याला आहे ना सूज येते व सांधे वगैरे दुखतायत मला. फक्त अंगठा त्रास होतोय का म्हणजे पूर्ण सांध्यांना त्रास होतोय? मॅडम आता जे अंगठा वगैरे दुखतोय व सांधे वगैरे पण दुखतायत सेम. बरं, तुमचं सचिन वय किती आहे तुमचं? वय किती आहे सचिन तुमचं? माझं 28. 28 आहे. बरं, हा त्रास कधीपासून सुरुवात झालाय तुम्हाला? हे 3 वर्ष झाले मॅम. 3 वर्ष झाले. ह्याच्यासाठी काही ट्रीटमेंट घेतली आहे तुम्ही आधी? नाहीये मॅम, अजून काही नाही. काही नाही घेतलेली आहे. अच्छा, सचिन, हा जसं तुम्ही मला सिम्पटम्स सांगताय, हा नॉर्मली मला गावठी आर्थरायटिसकडे जास्त दाखवत आहे. जसं तुम्ही म्हणतायत की फक्त अंगठ्याला जास्त प्रमाणात तुम्हाला वेदना होत आहेत किंवा त्रास होतो आहे किंवा त्याच्याचबरोबर तुमच्या बॉडीमध्ये पण त्रास होतो आहे. तर सुरुवातीला सचिन आपल्याला इथं रक्ताची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे की नेमकं तुमचं युरिक ॲसिड लेवल काही वाढलं आहे का, का बाकी काही गोष्टी किंवा आर ए फॅक्टर किंवा अँटी-CCP ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा बघून घेणं गरजेचं आहे. इफ त्याच्यामध्ये अगर युरिक ॲसिडचं प्रमाण तुमचं वाढलेलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला गावठी आर्थरायटिस झालेला आहे. त्यामध्ये की जसं तुम्ही म्हणतायत की तुम्हाला अंगठ्याजवळ पेन होणं, सूज येणं, ठणकणं, ह्या ज्या कंडिशन्स आज जसं मी टॉपिकमध्ये तुम्ही बघितलं असेल की या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात की नेमकं कशा वेदना होत आहेत आणि आपण त्याला कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर तुम्ही अलिबागवर ड्रिंकिंग वगैरे घेतो. अच्छा, ड्रिंक वगैरे पण घेत आहेत. तर डेफिनेटली बघा की ह्याच्यामध्ये तुमचे जे फूड हॅबिट्स आहेत या पण तुम्हाला थोड्या अवॉइड केल्या पाहिजेत. सपोज तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असाल तर ते पण तुम्हाला थोडंसं कमी करणं किंवा बंद केलात तर खूप उत्तम होईल. आपण तुमची प्रॉपरली एक्झामिन करूयात, तुम्हाला रक्ताच्या तपासण्या करूयात, त्या अकॉर्डिंगली आपण तुमची ट्रीटमेंट स्टार्ट करूयात. ठीक आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. डॉक्टर, तुम्ही आता संधिवाताचे प्रकार सांगितले, या प्रकारांबद्दल थोडंसं आम्हाला सखोल सांगा आणि नेमके हे प्रकार लक्षात कसे येतात, त्याची लक्षणं काय असतात आणि याचं गंभीर स्वरूप नेमकं काय होऊ शकतं? आता सेम जसं की आता ऑस्टिओआर्थरायटिस ॲज वेल आज खूप लोक म्हणतात की मला आमवात झाला आहे. तर आमवात त्यालाच आपण म्हणतो की रुमॅटाईड आर्थरायटिस. रुमॅटाईड आर्थरायटिस हा आता म्हणजे की या कमी एज ग्रुपमध्ये होणारा आजार आहे. जसं की 20 ते 35 ह्या जो यंगस्टर आहेत ह्यांच्यामध्ये हा कॉमनली होणारा आजार आहे. याच्यामध्ये काय होतं की तुमचे जसं की संधिवातामध्ये मी जसं म्हणले की एज रिगार्डिंग किंवा तुमचे गुडघे किंवा तुमचे मोठे हाडं जसे इन्व्हॉल्व होतात तसं आमवातामध्ये त्याची सुरुवात तुमच्या छोट्या हाडांपासून होते. म्हणजे तुमचे हातांची बोटं म्हणजे कुठला तरी एक बोट दुखतं, त्याच्यानंतर कुठला तरी फक्त पायांचीच बोटं दुखतात, कधी तुमचा फक्त राईट हँडमधला कुठला तरी बोट दुखतो किंवा म्हणजे सुरुवात होताना ह्याच्या कुठल्या तरी एका सांध्यापासून होते. एक सांधा स्टार्ट झाला की कालांतराने दुसरे सांधे स्टार्ट होतात. दुसरी गोष्ट हा रोटेशनल आहे. म्हणजे कधी तुमचा डावा अगर हात दुखत असेल तर तो कमी होईल, सडनली तुमचा उजवा स्टार्ट होईल, हात दुखता दुखता तुमचे पाय स्टार्ट होईल. म्हणजे असा रोटेशनल आहे. म्हणजे कधी हा हात दुखेल तर कधी तो दुखेल, याच्यामध्ये व्हेरिएशन येतात. जसं की संधिवातामध्ये कसं असतं की तुमचा सपोज पर्टिक्युलरली एखादा सांधा दुखला तर फक्त तोच जास्त दुखतो. जसं की तुमचं फक्त नीज दुखत आहेत, फक्त अँकल म्हणजे किंवा तुमचा गुडघा किंवा तुमची हिप किंवा तुमचे खांदे असं एखादा तरी सांधा दुखतो. पण आमवातामध्ये हळूहळू करत तुमच्या शरीरातले सर्व सांधे पकडले जातात. पण ह्याची सुरुवात छोट्या सांध्यांपासून करत करत तुमचे मोठे सांधेसुद्धा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. दुसरी गोष्ट कशी आहे, जसं ह्याच्यामध्ये पण सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मॉर्निंग स्टिफनेस व्हायला लागतो, तुमच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये गरमपणा जाणवायला लागतो,
तुम्हाला काही पेशंट्स आम्हाला म्हणतात की मॅडम आतून आम्हाला सारखं ताप आल्यासारखं वाटतंय, पण आम्ही हात वगैरे लावून बघितलं तर तुम्हाला ताप जाणवत नाही. पण प्रत्येक रुग्णाला आतून ताप असल्यासारखं वाटतं, म्हणजे एकदम फ्युरिश फिलिंग वाटायला लागतो. याचा अर्थ काय की एखाद्याला ताप येतो, याचा अर्थ काय की कुठे ना कुठे इन्फेक्शन तुमच्या आतमध्ये असल्यानंतरच ते तुम्हाला कुठेतरी फीवर येतो. त्याच्यामुळे आमवातामध्ये काय होतं, पेशंटला नॉर्मली फ्युरिश फिलिंग वाटणं, मॉर्निंग स्टिफनेस वाटणं, प्लस तुमच्या जॉईंटमध्ये तुम्हाला लालसरपणा जाणवायला लागतो, सूज जाणवायला लागते, प्रचंड वेदना व्हायला लागतात, तुम्हाला जागेवरून उठणं बसणं मुश्किल व्हायला लागतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला आमवाताच्या पेशंट्समध्ये दिसायला लागतात. प्लस जसं मी तुम्हाला म्हणले की स्ट्रेस आजकाल आपलं जे लाईफस्टाईल आहे सध्याचं की खूप धकाधकीचं झालेलं आहे. कामाचं प्रेशर आहे, घरातलं प्रेशर आहे, ह्याच्यामुळं नकळत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या कामामध्ये किंवा त्याच्या लाईफमध्ये स्ट्रेस आहे. या स्ट्रेसचा इफेक्ट काय होतो, आपल्या शरीरावर होतो. नेमकं कसं शरीरावर होतं, ज्यावेळेस सपोज फॉर एक्झाम्पल की आपल्याला एखाद्या वेळेस तुमचं जॉबमध्ये तुमचं परफॉर्मन्स वीक आहे आणि तुम्हाला कंपनीमधून सडनली काढून टाकलं, तर हा जो सडनली शॉक तुम्हाला बसला किंवा सडन धक्का बसला, ह्याच्यातून काय झालं, तुमच्या माइंड लेवलला त्याचा इफेक्ट झाला. त्याचा इफेक्ट तुमच्या माइंडवर होऊन तुम्ही कुठंतरी नकळत काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, काही लोक वारंवार तेच विचार करत बसतात. यामधून जो स्ट्रेस निर्माण होतो ह्याच्यामुळे ॲटो इम्युन डिसीज म्हणतो आम्ही. ॲटो इम्युन डिसीज याचा अर्थ काय, ॲटो म्हणजे सेल्फ मेड, म्हणजे स्वतःहून उद्भवणारा आजार. इम्युन म्हणजे तुमची रोगनिरोधक शक्ती, म्हणजे इम्युनिटी आपली. डिसीज म्हणजे आजार, म्हणजे असा आजार ज्याच्यामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती खराब होते किंवा कमी होते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जसं आपण म्हणतो कॉमनली शरीरामध्ये पांढऱ्या पेशी, लाल पेशी असतात आपल्या. या सेल्सचं काम काय असतं की बाहेरच्या इन्फेक्शनला आत न येऊ देणं हे त्यांचं काम असतं. पण एखादं इन्फेक्शन आत गेलं म्हणजे तुमच्या बॉडीच्या ज्या सेल आहेत त्या तुमच्या अगेन्स्ट अगर काम करायला लागल्या तर डेफिनेटली तुम्हाला ॲटोइम्युन डिसीजमध्ये तुम्ही लँडअप होता. मग त्यामुळे एकदा तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये त्याचा स्प्रेड व्हायला लागतं. का, कारण की इम्युनिटी असं नाही की सगळीकडे असते, रक्तसंचलन सगळीकडे होतं. जिथं जिथं तुमचं रक्तसंचलन होणार तिथं ते इन्फेक्शन तुम्हाला स्प्रेड होणार. त्याच्यामुळे जो रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे ह्याचं मुख्यतः 70 to 80% लोकांना बिकॉज ऑफ द स्ट्रेस निर्माण होत आहे. दुसरी गोष्ट जसं की इमोशनली असं नाही की म्हणजे स्ट्रेस म्हणजे फक्त तुम्ही फायनान्शियली तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आहे किंवा जॉब रिगार्डिंग असं नाही. इमोशनल लेवलला पण आपल्याला काही गोष्टी मनाला लावून घेतात. काही लोक खूप इमोशनल असतात. कोणीतरी काही बोललं की चट करून त्यांना त्रास होतो, लावून घेतात. मनातून 1-1, 2-2 महिने काय वर्ष त्याच गोष्टींना त्यांना त्रास होतो. किंवा एखाद्याने काही कोणाला बोललं तर ते एक्सप्रेस होत नाहीत. अशामुळे काय होतं, तुम्ही इमोशनली तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा प्रेशर यायला लागतो. नकळत तुम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या स्ट्रेसमध्ये किंवा मेंटल तुमचं हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण फक्त आपल्या शरीराची काळजी घेतो की बाबा शरीराला आपलं वजन वाढतं आहे म्हणून आपण कसं डाएट स्टार्टअप करतो, फ्रूट्स खायला लागतो, त्याचप्रमाणे मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची. एकदा तुमची मेंटल हेल्थ अगर खराब झाली तर डेफिनेटली तुमच्या मेंटलचा पूर्ण प्रेशर तुमच्या शरीरावर पडायला लागतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या हा आजार कॉमनली जास्त प्रमाणात दिसायला लागलं. मुख्यतः आमच्या म्हणजे आमच्या जेवढ्याही नम्माचे जेवढे ब्रांचेस आहेत आमच्या नम्मा वैद्यशालाच्या ह्याच्यामध्ये हा आजार कॉमनली 80 to 90% असे पेशंट आमच्याकडे जास्त आहेत. दुसरी गोष्ट की रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये मला असं सांगावं लागतं की लोक लवकर डायग्नोस करत नाहीत किंवा लवकर तुम्हाला ट्रीटमेंट घेण्याची गरज असते. का, कारण की ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणले की हे जे 2 हाडं आहेत ह्याच्यामध्ये तर घर्षण वगैरे हे सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची झीज जास्त प्रमाणात नाही होत. ह्याच्यामध्ये मुख्यतः काय होतात, आतलं जे लिक्विड आहे किंवा आतले जे सराउंडिंगला जे कार्टिलेज वगैरे असतं ते पूर्ण स्टिफ होऊन जातं, जकडल्यासारखं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेदना होतात, तुम्ही म्हणतात की सकाळी सकाळी मॅडम आमचे सांधे खूप जकडतात, मला चालता येत नाही. ह्याचा अर्थ काय की स्टिफनेस यायला लागतो, तुमच्या आतल्या जे सायनोव्हियल फ्लुइडमध्ये इन्फेक्शन यायला लागतो. त्याच्यामुळे तुमचे एक करत तुमचे सांधे इन्व्हॉल्व व्हायला लागतात. एकंदरीत ज्यावेळेस तुमचे जे 2 हाडं आहेत ह्याच्यामध्ये गॅप पाहिजे. गॅप का पाहिजे, जे मुवमेंट होण्यासाठी मिनिमम गॅप पाहिजे. रुमॅटॉइड अर्थरायटिसमध्ये काय होतं की हे जे सांधे एकमेकांना चिपकले जातात, एकदा हे चिपकले तर काय होणार, तुमचे मुवमेंट्स नाही होणार.
मुवमेंट्स नाही झाले तर काय होणार, डिफॉर्मॅलिटीज होणार. एकदा की तुमच्या हाडांची रचना बदलायला लागते. नॉर्मली सपोज हात असा असेल तर वाकडे व्हायला लागतात, बोटं वाकडे होतात, हात वाकडे व्हायला लागतात, तुमचं मनगट वाकडं व्हायला लागतं. ह्याचा अर्थ काय की एकदा तुमच्या हाडांची रचना बदलली तर ती पूर्ण नॉर्मल येणं इम्पॉसिबल असतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला लक्षणं दिसायला लागल्यात तर लगेच इमिजिएटली तुम्ही रक्त तपासणी करायला पाहिजेत आणि त्याची मेडिसिन्स स्टार्टअप करायला पाहिजे, जेणेकरून की नॅचरल मेडिसिन्स जसे की आमच्या नमा वैद्यशालामध्ये जेही आम्ही रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा अर्थरायटिसला जे मेडिसिन्स देतो ते प्युअर नॅचरल मेडिसिन्स असतात, जेणेकरून त्याचा तुमच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. कारण की आपण नॉर्मली अशा केसेसमध्ये जे मेडिसिन्स दिले जातात त्याच्यामध्ये पेन किलर, स्टिरॉइडल कंटेंट मेडिसिन जास्त असतं. प्रोलॉंग तुम्ही अगर ते मेडिसिन्स घेतलं तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट तुम्हाला होतो, पण त्याचे साईड इफेक्ट ॲज वेल ॲज होतात. मग त्याच्या साईड इफेक्टमध्ये तुमच्या किडनींवर त्याचा असर होऊ शकतो, तुमच्या हृदयावर त्याचा असर होऊ शकतो, ओव्हरऑल तुमच्या बॉडीवर त्याचा असर होऊ शकतो. काही लोकांना मेडिसिन्स घेतल्यानंतर शरीरावर रॅशेस यायला लागतात, काही लोकांच्या किडन्या फेल होतात, काही लोकांना लिव्हरला प्रॉब्लेम यायला लागतो, लिव्हर फेलियरमध्ये व्हायला लागतं. तर हे जे आहेत की म्हणजे ह्याचे साईड इफेक्ट व्हायला लागतात. पण जे होमिओपॅथिक मेडिसिन्स आहे किंवा जे नमा वैद्यशालामध्ये जे आम्ही मेडिसिन्स देतो, जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मेडिसिन्स आपण इथे यूज केले जातात, ह्याच्यामध्ये काय होतं, जे मेडिसिन्स आम्ही तुम्हाला देणार ते प्युअरली नॅचरल मेडिसिन्स असतं. त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल कंटेंट नसतं, नाही कुठलाही, ज्याचा करून तुमच्या शरीरावर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तर हे आपण आमच्या क्लिनिकमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. तर आपण ही चर्चा सुरू करणार आहोत, मात्र त्यापूर्वी आणखीन एक प्रश्न आपल्याला येतोय, आपण प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा. हॅलो, नमस्कार. मी अरविंद बोलतोय ठाण्यामधून. बोला, तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो, बोला अरविंद. नमस्ते मॅडम. हां, नमस्कार. ओके, माझं नाव अरविंद आहे. माझं एज 35. तर मला बॉडीमध्ये जे सांधे आहेत ना ते पूर्णपणे भरपूर पेन होतात. अच्छा, कधीपासून त्रास होतोय? 6 मंथ बॅक मला एक चिकनगुनिया पण झालेला होता. अच्छा, ओके. चिकनगुनिया कधी झाला होता? 6 महिने आधी झाला होता? 6 मंथ बॅक. 6 मंथ म्हणजे आफ्टर द चिकनगुनिया तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्टार्टअप झाल्यात? हा, त्याच्यानंतर अच्छा, ठीक आहे. त्याच्यासाठी आता काही मेडिसिन्स वगैरे तुम्ही घेतायत? तेच मेडिकलमध्ये पेन किलर वगैरे थोडं. अच्छा, कॅल्शियमचे. बरं. आता म्हणजे सगळे सांधे दुखतायत का म्हणजे जास्त प्रमाणात कुठल्या सांध्यांना त्रास होतो तुमच्या? ते जॉईंट्समध्ये. अच्छा, ठीक आहे. ताप वगैरे काही येतो तुम्हाला? हॅलो, हॅलो. हा, बोला मॅडम. ताप वगैरे काही येतो अरविंद तुम्हाला? तसं काही तर नाही वाटत. अच्छा, ठीक आहे. तर नॉर्मली अरविंद, हे जसं तुम्ही सांगतायत की 6 महिन्याआधी तुम्हाला चिकनगुनिया स्टार्टअप झाला आणि त्याच्यानंतर हे जे सगळे सांधे दुखत आहेत, तर डेफिनेटली ह्या ज्या कंडिशन आहेत हे व्हायरल अर्थरायटिसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोडतात. की म्हणजे एखाद्याला काही व्हायरल इन्फेक्शन झालं आणि तिथून त्यांच्या सांध्यांना काही त्रास झाला, त्याला व्हायरल अर्थरायटिस आम्ही म्हणतो. याच्यामध्ये काय व्हायला लागतं की तुमच्या सगळ्या सांध्यांमध्ये हळूहळू करत त्रास व्हायला लागतो, इन्फेक्शन यायला लागतो आणि तुमच्या सांध्यांमध्ये पूर्ण स्टिफनेस किंवा पूर्ण थकवा जाणवणं, जसं तुम्ही म्हणतायत की तुमचे पूर्ण सांधे दुखायला लागतात. आणि त्याच्यासाठी सध्या तुम्ही जी ट्रीटमेंट घेतायत की डेफिनेटली तुम्ही 6 महिन्यांपासून पेन किलर घेतायत, पण अगर 6 महिन्यामध्ये अगर पेन किलर्स घेऊनसुद्धा तुमचा जो त्रास आहे तो ॲटोपॅथ आलेला नाही आहे, तर डेफिनेटली तुम्ही ही जी मेडिसिन्स घेता ही प्रोलॉंग अगर घेतलात तर तुमच्या बॉडीवर ह्याचे साईड इफेक्ट होतील. म्हणजे तुमच्या किडनींवर, लिव्हरवर किंवा दुसऱ्या कुठल्याही ऑर्गनवर तुमचा या गोळ्यांचा साईड इफेक्ट होईल. तर डेफिनेटली तुम्ही जे पेन किलर्स वगैरे घ्यायचं तुम्ही डेफिनेटली टाळा आणि लवकरात लवकर आमच्या कुठल्याही नियरबाय ज्या ब्रांचेस तुम्हाला जवळ पडत आहेत तर तिथे तुम्ही या, व्हिजिट करा. तर त्या अकॉर्डिंगली आपण तुमची केस घेऊन आपण मेडिसिन्स तुम्हाला स्टार्टअप करूयात आणि या त्रासामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. डॉक्टर, अजून एक फोन कॉल आपल्याला येतोय, आपण तो घेऊयात. आपण बघूयात कोण आपल्याशी बोलतंय. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? हॅलो. हॅलो, बोला. नमस्ते मॅम, मी प्रिया बोलते नाशिकवरून. थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो. हां, बोला. मॅम नमस्कार, मी प्रिया बोलते नाशिकवरून. अच्छा, नमस्कार, बोला. माझ्या पप्पांचं वय 55 आहे सध्या आणि त्यांना कसं गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे. गुडघे वगैरे दुखतात, चालताना उठताना बसताना त्रास होतो. अच्छा, आणि तुम्ही त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट घेतली आहे वडिलांसाठी? हा मॅम, आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांनी ते कॅल्शियम, पेन किलर वगैरे मेडिसिन दिलं होतं. तोपर्यंत ते मेडिसिन वगैरे घेतात तोपर्यंत माझा प्रॉब्लेम बरा असतो. बरं बरं. फक्त दोन्ही गुडघेच दुखतात का? हा, एका पायातून. एकाच पायाचं? बरं बरं बरं.
बरं, वडिलांना बाकी काही आजार आहे, डायबिटीज वगैरे काही आहे? नाही नाही, फक्त म्हणजे बाकी कुठले दुसऱ्या मेडिसिन चालू नाही आहेत ना त्यांना? नाही दुसरं कसलं नॉर्मली जसं आता तुम्ही म्हणतायत की हे जे त्यांना त्रास होतो की हे एज रिगार्डिंग जे त्रास आहे, ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याला की संधिवात आपण म्हणतोय, की नॉर्मली त्याची लक्षणं ही दिसली जात आहेत मला. पण ह्याच्यामध्ये काय होतं की जसं की आपल्या शरीरामधलं जे कॅल्शियम लेवल पण कमी होणं किंवा हाडांमधली जी घनता आहे, की जेवढी जी घनता असायला पाहिजे ते पण कमी झालं तरी पण तुम्हाला संधिवात होण्याचे चान्सेस असतात. आता एज रिगार्डिंग काय होतं की शरीरामध्ये दोन्ही हाडांमधले जे कार्टिलेज किंवा जी गादी आहे ती घासली जाते एकमेकांवर. ते घर्षणामुळं काय होतं की कालांतराने तुमच्या म्हणजे ज्या हाडांमध्ये, गुडघ्यांमध्ये झीज निर्माण होते, त्याच्यामुळं तुम्हाला गुडघ्यांमध्ये वेदना निर्माण होतात. या वेदना जसं जसं तुमचं एज वाढत जातं तसं तसं ती झीजेचं प्रमाणसुद्धा वाढत जातं आणि वेदनासुद्धा वाढत जातात. आता ह्याच्यासाठी काय होतं, कॅल्शियम वगैरे सप्लिमेंट वगैरे दिले जातात, त्याच्यामुळं थोडंफार तुम्हाला चेंजेस वाटतात, फरक वाटतो, पण ते याचं जास्त प्रमाणात ते कमी वर्क होणार नाही. किंवा आता तुम्ही म्हणतायत की तुम्ही त्याच्यासाठी पेन किलर्स वगैरे घेतात, जास्त दिवससुद्धा पेन किलर घेतलं तर त्याचा साईड इफेक्ट त्यांच्या दुसऱ्या अवयवांवर होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर ह्याला प्रॉपरली मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण जे मेडिसिन्स दिले जातील ते नॅचरल मेडिसिन्स दिले जातील, होमिओपॅथिक मेडिसिन्स असतील, याचा एकतर कुठलाही दुष्परिणाम नाही होणार. प्लस हे जे एक्झॅक्टली कुठंपर्यंत झीज झाली आहे, काय झीज झाली आहे, ह्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करून घ्यावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. खरं आहे. पण डॉक्टर, तुम्ही खरं तर आर्थरायटिस या आजाराविषयी इतकं सविस्तर सांगितलं आहे. या तुमच्या सविस्तर विवेचनामुळे खरं तर आपल्या प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न असतील ते नक्कीच त्याची उत्तरे त्यांना मिळाली असतील. मात्र जर अजूनही काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नमा होमिओपॅथीला नक्की भेट द्या आणि तुमच्या आजाराचं निदान करून त्यावर योग्य उपचार घ्या. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी सविस्तर माहिती आम्हाला या आजाराबद्दल दिली, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. डीए डॉक्टर्स या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.